नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता विधान परिषदेची आचारसंहिता लागली आणि याच्यामध्ये आता कर्जमाफीचं काय होणार, कर्जमाफी रखडणार का, आणि बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया दिली याचीही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जी काही शेतकरी कर्जमाफी योजना आहे ही सरकारने 30 जून पूर्वी आम्ही देणार असं सांगितलेलं आहे आणि 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तर शेतकरी हा येणाऱ्या खरीपाच्या हंगामासाठी काहीतरी त्याला मदत ही मिळू शकते. मग आता नेमकं या सर्वांमध्ये काय होणार, कारण विधानसभेची जी आचारसंहिता आहे ही सोमवारपासून सुरू झालेली आहे. मग ही आचारसंहिता कधीपर्यंत चालणार आणि कधीपर्यंत काय होणार, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता नेमकं या विधान परिषदेचा प्रोग्राम कशा प्रकारे, हा कार्यक्रम कसा चालणार आहे. तर जवळपास 25 मे 2026 ला अधिसूचना जारी होणार आहे आणि अर्ज दाखल करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, 25 मे 2026 ला. त्याच्यानंतर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 1 जून असणार आहे आणि अर्ज छाननी ही 2 जूनला होणार आहे आणि अर्ज मागे घेण्याची तारीख ही 4 जून आहे आणि मतदान हे 18 जूनला होणार आहे आणि मतमोजणी ही 22 जून आहे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया होण्याची तारीख 25 जून 2026 आहे आणि सरकारने सांगितले की 30 जूनच्या आत हे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे. तर लक्षात घ्या, 25 मे हे अधिसूचना आणि अर्ज दाखल करण्याची, 1 जून अर्जाची शेवटची तारीख, 2 जून ही अर्ज मागे घेण्याची तारीख, 4 जून ही मतदानाची, 18 जून मतदानाची आहे आणि 22 जूनला मतमोजणी होणार आहे. 25 जूनला ही सर्व काही प्रक्रिया संपणार आहे. आता 25 जूनला प्रक्रिया संपल्यानंतर सरकार 30 जूनच्या आत कर्जमाफी करणार का? 30 जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करणार. आता या दरम्यान हे करू शकतात का? आणि ह्या जे 16 आमदार आहेत ज्यांची विधानसभेसाठी परिषदेसाठी त्यांची निवडणूक प्रक्रिया ही होणार आहे आणि त्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जे काही लोकप्रतिनिधी निवडून आले ते त्यांना मतदान करणार आहेत आणि याच्यामध्ये कोणतंही हे नाही की म्हणजे या मतदारांना दिशाभूल होईल, काय होईल. कारण कर्जमाफी ही 15 मार्चच्या अधिवेशनामध्येच जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे याच्यात कोणताही सरकारचा प्रचार किंवा घोषणा ह्या होणार नाही. आता याच्यामध्ये मतदान करणार आहे, त्यामुळे आता बच्चू कडू यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ती बघणार आहोत. तर बच्चू कडू यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की घोषणा आधी झाली आहे, त्यामुळे आचारसंहितेमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया अडकणार नाही आणि तांत्रिक बाब उद्भवणार नाही. आचारसंहितेचा भंग होण्याची काही या ठिकाणी अडचण नाहीये. जर सरकारने दगाफटका केला तर आम्ही सुद्धा राजू शेट्टी यांच्या सोबत आहोत, असं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे. म्हणजे कर्जमाफी आधीच जाहीर झालेली आहे, याच्यामध्ये आचारसंहितेचा भंग होईल असं काही होणार नाही. त्याच्यामुळं जर सरकारने आचारसंहितेचं नाव घालून जर काही दगाफटका केला तर बच्चू कडू हे राजू शेट्टी सोबतच आहेत असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि शेट्टी यांनी सांगितलं की सरकारने जर काही या दरम्यान कर्जमाफी केली नाही किंवा शेतकऱ्यांसोबत बेईमानी केली तर आम्ही रस्त्यावर उतरू. तर बच्चू कडूंनी राजू शेट्टींना सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहे आणि या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरून राजू शेट्टीची प्रतिक्रिया आपण जे बघितलेली आहे. आता त्याच्यामध्ये परत जर तांत्रिक दृष्ट्या अडथळा येणार, कारण येण्याचं कारणच नाही आणि निर्णय गेल्या वर्षी झाला आहे आणि बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली, त्यामुळे आचारसंहितेची अडचण येणार नाही आणि काही कारण नाही. आचारसंहितेचं कारण पुढे करून सरकार जर टाळाटाळ केली तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि हे जे वाक्य आहे याच वाक्याला बच्चू कडूंनी दुजोरा दिला आहे की ते म्हणाले की आम्ही राजू शेट्टीच्या सोबत आहोत. तर मित्रांनो, बच्चू कडूंनी सांगितले की जर आचारसंहितेचा काही विनयभंग होत असेल तर असा विनयभंग होणार नाही, कारण सरकारने हे जे काही आहे ते आधीच जाहीर केलेले आहे, सर्व काही आधीच झालेलं आहे आणि एकंदर परिस्थिती बघितली तर प्रस्ताव सादर करणार
ते 28 ते 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे. आणि कर्जमाफीसाठी 27,000 कोटी रुपये लागणार आहेत आणि 70,000 कोटी अशा पद्धतीने आकडे समोर येत आहेत. 30 लाख शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. आणि अशा पद्धतीचे सगळे अपडेट एकंदर सांगायचं झालं तर आचारसंहितेच्या आधी ही कर्जमाफी अडकण्याचं काही कारण नाही, कारण ही घोषणा 6 मार्च 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेली आहे. तर बघू शकता शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळू शकतो, कारण याच्यात जे काही घोषणा केलेली आहे ही निवडणुकीच्या काळात केलेली नाही, ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेली आहे. आणि याच्यामध्ये जर काही सरकारने ढकलाढकलीचा प्रयत्न केला तर बच्चू कडू आणि राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी परत एकदा मैदानात उतरणार आहेत. ह्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच अपडेट आणि कर्जमाफीच्या छोट्या मोठ्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.